हाय एव्हरीवन, मी विद्यू आणि आज आपण हे मिनी ऑक्टोपस कसे बनवायचे ते बघणार आहोत. एकदम सोपा, कमी वेळेत होणारे ही प्लशी आहे. यामध्ये मॅजिक रिंग, सिंगल क्रोशे, इन्क्रीज, बॉबल स्टिच आणि डिक्रीज फक्त बेसिक स्टिचेस आहेत. आणि याच्या स्टिचेस ज्या आहेत त्या मी माझे पहिले काही व्हिडिओज आणि शॉर्ट्समध्ये पण एक्सप्लेन केले आहेत, डिटेलमध्ये बघायचे असतील तर. आणि मी आता बनवताना देखील एक्सप्लेन करेनच की कसे असतात ते स्टिचेस. तर हा एक अगदी कमी वेळेत होणारा खूप क्यूट असा किचन म्हणून पण बॅगसाठी वगैरे वापरता येतो किंवा आपल्याला जस्ट डेस्कवरती ठेवायला पण क्यूट दिसतो. तर त्यासाठी मी स्वीट स्नगल लूप्स अँड थ्रेड्सचा नंबर 6चा यार्न वापरणार आहे. त्याचबरोबर हुक जो आहे तो पण नंबर 6 mm आहे. त्यानंतर मार्किंगसाठी आपल्याला थ्रेड लागेल. त्यानंतर आईज आणि बॅकिंग्स. त्याचबरोबर जर किचन म्हणून यूज करायचं असेल तर किचनचे हार्डवेअर आणि सीझर. तर आपण सुरुवात करूया. तर आपल्याला सुरुवात मॅजिक रिंगने करायची आहे. मॅजिक रिंगसाठी असा यार्नचा एंड आपल्याला घ्यायचा आहे पामवरती. त्यानंतर 2 फिंगरवरती आपल्या पहिल्या 2 लूप करायचे आहेत. सेकंड लूप लक्षात ठेवायचं आहे आणि थर्ड फिंगरने तो होल्ड करायचा आहे. त्यानंतर हुक इन्सर्ट करायचा आणि सेकंड जो लूप आहे तो पुल करायचा. त्यानंतर तो लूप असा होल्ड करायचा, हात रिलीज करायचा आणि त्यानंतर मॅजिक रिंग अशी होल्ड करायची आणि आणखीन एक लूप घ्यायचं किंवा एक चेन तयार करायची. इथं आता चेन तयार केल्यानंतर ही जी रिंग तयार होते ह्यालाच मॅजिक रिंग असं म्हणतात. तर ही आपली मॅजिक रिंग तयार झालेली आहे. यामध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशेस करायचे आहेत. मॅजिक रिंगमध्ये सिंगल क्रोशे करायला काय करायचं आहे, हुक इन्सर्ट करायचं आहे मॅजिक रिंगमधून, यार्न पूल करायचा, हुकवरती 2 लूप आहेत, त्यानंतर परत एकदा यार्न दोन्ही लूपमधून पूल करायचा. ही झाली एक सिंगल क्रोशे स्टिच. असे आपल्याला आणखीन 7 करायचे आहेत. 2 3 4 5 6 आणि 7 आणि 8. ओके. परत आपल्याला जो एंड असतो तो आपल्याला पुल करायचा आहे. मॅजिक रिंग बंद करायची इथे आपल्याला. ते मॅजिक रिंग क्लोज झालेले आहे. आता परत एकदा आपल्याला स्टिचेसचे काउंट करून चेक करायचे की 8 झालेले आहेत की नाहीत सिंगल क्रोशे. हुकरचा लूप जो आहे तो सोडायचा आहे. त्यानंतरचा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सिंगल क्रोशेस झालेले आहेत आपले. त्यानंतर आपल्याला हा पहिला राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. तर इथे मार्किंगसाठी आपल्याला थ्रेड किंवा आपण मार्किंगचा जो हुक असतो तो पण यूज करू शकतो. तर सेकंड राऊंड जो आहे तो इन्क्रीज आहे. 8 सिंगल क्रोशेज आपले तयार आहेत. आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे ॲड करायचे आहेत. टोटल 16 सिंगल क्रोशे झाले पाहिजेत. तर प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशेज ॲड करणार आहोत. 1 2. मी एकाच स्टिचमध्ये हे 2 ॲड केलेत. त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 ॲड करायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर आपले 16 सिंगल क्रोशे झालेले आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2-2 सिंगल क्रोशे ॲड केलेत. आपली इन्क्रीजचा सेकंड राऊंड जो आता कंप्लीट झालेला आहे. थर्ड राऊंडच्या आधी आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे परत यार्नने. आणि थर्ड जो राऊंड आहे तो आहे सिंगल क्रोशेज. आता आपण प्रत्येक चेनमध्ये इथे जे चेन दिसतात किंवा स्टिच दिसतात त्यामध्ये एकच सिंगल क्रोशे ॲड करत जायचं आहे. टोटल 16 सिंगल क्रोशे 3 राऊंडचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. सो आपला थर्ड राऊंड आता कंप्लीट झालेला आहे. त्याच पद्धतीने फोर्थ आणि फिफ्थ प्रत्येक स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे, 16 सिंगल क्रोशे टोटल. अशी आपल्याला परत आणखीन 2 राऊंड करायचे. सो फोर्थ राऊंडच्या आधी मार्किंग करायचं आहे परत एकदा आणि आपण सिंगल क्रोशे ईच स्टिचमध्ये करायचे आहेत. 1 2
11 12 13 14 15 आणि 16. आपला 4th राऊंड देखील आता कंप्लीट झालेला आहे. परत एकदा इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि आणखीन एक राऊंड करायचं आहे 16 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. ओके, आता आपले एक्झॅक्टली 5 आपले राऊंड झालेले आहेत. यानंतरचा जो राऊंड आहे मार्किंग करायचं आहे आपल्याला. सो मार्किंग केलेलं आहे आपण. तर 6th जो राऊंड आहे 6वा, त्यामध्ये काय करायचं आपल्याला बॅक लूपमध्ये डिक्रीज करत जायचं आहे. आपल्याकडे जो लूप असतो इथे चेनचा तो फ्रंट लूप आहे आणि बॅक साईडला आतल्या साईडला जो दिसतोय तो बॅक लूप आहे. तर आपल्याला काय करायचं आहे डिक्रीज करत जायचं आहे. 2 जे लूप आहेत ते आपण बॅक साईडचे यूज करत जाणार आहोत इथून पुढे. तर आपले 8 डिक्रीज होणार आहेत आता टोटल. तर हुक काय करायचं बॅक लूपमध्ये इन्सर्ट करायचं आहे पहिल्या, त्यानंतर सेकंड चेनच्या बॅक लूपमध्ये, त्यानंतर यार्न पुल करायचं आहे पहिल्या 2 लूपमधून आणि त्यानंतर उरलेल्या 2 लूपमधून. आता परत एकदा सेकंड डिक्रीज करायचं आहे. फर्स्ट बॅक लूप, सेकंड बॅक लूप, यार्न पुल करायचं आहे पहिल्या 2 लूपमधून. ओके, सो यार्न पुल करायचं आहे पहिल्या 2 लूपमधून आणि त्यानंतर सेकंड टाईम पुल करायचं आहे. ओके, मी असे आता 8 डिक्रीजेस करणार आहे. इथे आठवणीनं आपल्याला बॅक लूपमध्येच फक्त वर्क करायचं आहे, कारण फ्रंटचा जो लूप आहे इथे आपल्याला दिसतोय त्यामध्ये आपण बॉबल स्टिचेस करणार आहोत. सात, शेवटचा डिक्रीज. तर असे आपले डिक्रीज झालेले आहेत. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला हुक काढायचं आहे यामधून आणि यानंतरचे जे बॉबल स्टिचेस आहेत ते आपण फ्रंट लूप जो आहे ना 5th राऊंडचा त्यामध्ये आता वर्क करणार आहोत. तर आपल्याला हुक काढायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे एकतर फिल करू शकतो आत्ता पॉलिफिलने किंवा मी पहिल्यांदा आधी बॉबल स्टिच दाखवेन इथं. तर आपलं मार्किंग जिथं केलेलं आहे ना तिथं पहिला आपला फ्रंट लूप आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर हा जो दिसतोय ना हा आहे आपला फ्रंट लूप. तर त्यामध्ये पहिल्यांदा जस्ट हुक इन्सर्ट करायचं आहे. इथे आपण थ्रेड कट पण करू शकतोय आणि एक्स्ट्रा इथे ॲड करू शकतोय, पण मी कट करण्याऐवजी जस्ट हा जो लूप आहे तोच मी पुल करणार आहे इथून. ओके, आणि त्यानंतर करणार आहे एक स्लिप स्टिच किंवा एक चेन आणि त्यानंतर आपल्याला बॉबल स्टिच बनवायचे तिथे. हे जे टेंटॅकल्स आहेत ऑक्टोपसचे ते आपल्याला बनवायचे. तर त्यासाठी काय करायचं आहे बॉबल स्टिचेस आहे ही. सो आपल्याला एक लूप घ्यायचा आहे हुकवरती, त्यानंतर हुक इन्सर्ट करायचा, यार्न पुल करायचा आणि परत एकदा यार्न पुल करायचं आहे पण पहिल्या 2 स्टिचमधूनच. बॉबल स्टिचसाठी आता आपल्याकडे 2 लूप आहेत हुकवरती. तर परत एकदा लूप घ्यायचं आहे, सेम स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे, यार्न पुल करायचा आणि पहिल्या 2 मधूनच परत एकदा एक लूप घेऊन पुल करायचे. 3 झालेत आता. परत एकदा आपण यार्न घेतोय हुकवरती आणि पहिल्या 2 लूपमधूनच यार्न आपण पुल करतोय. 4 झाले. मी टोटल 5 करणार आहे कारण जेव्हा 6 लूप असतात आपल्या हुकवरती तेव्हा एक बॉबल स्टिच होते, पण मी 5 असतानाच 5चीच एक बॉबल स्टिच करणार आहे. तर जेव्हा 5 लूप असतात आपल्या हुकवरती तेव्हा आपल्याला यार्न 5ही लूपमधून पुल करायचं आहे.
ही झाली एक बॉबल स्टिच. कारण आपल्या ऑक्टोपसची साईज छोटी आहे, सो बॉबल स्टिचची पण साईज आपल्याला छोटी बनवायची. आणि त्यानंतर सेकंड जो लूप असतो, आपला सेकंड लूप असतो, त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिचसाठी एक लूप पुल करायचा आहे आणि हुकवरचा जो लूप आहे ना, त्यामधून परत एकदा पुल करायचं आहे. ही झाली स्लिप स्टिच. एक स्लिप स्टिच झाल्यानंतर सेकंड जो लूप आहे त्यामध्ये आपल्याला आणखीन एक बॉबल स्टिच बनवायचे. तर परत हुकवरती यार्न घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला परत बॉबल स्टिच बनवायचे. सो फार आपल्या 3 झालेले आहेत बॉबल स्टिच. त्यानंतर 4 नंबरची बॉबल स्टिच करतोय आपण. आणि 5 लूप आहेत आता. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच आणि ही अशी चौथी बॉबल स्टिच झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बॉबल स्टिच, ओके 5 लूप आहेत आता. नेक्स्ट स्टिचमध्ये अगेन स्लिप स्टिच. ओके 5 बॉबल स्टिच झालेले आहेत. आता 6th वन. ओके 5 लूप आहेत आता. ही आपली बॉबल स्टिच 6th वन झालेली आहे. त्यानंतरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच. आता 6 बॉबल स्टिच झालेत. 7th. ओके 7th देखील बॉबल स्टिच आपली झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची. तर अशा प्रकारे आपले 7 बॉबल स्टिच होतात. ह्या 4 फ्रंटला आणि पाठीमागे 3, 4 फ्रंटला आणि पाठीमागे 3. ओके तर इथे आपल्याला बऱ्यापैकी थ्रेड ठेवायचं आहे आपल्याला लॉंग आणि कट करायचं आहे. ओके आता ऑक्टोपसच्या फ्रंटला आपल्याला 2 आईज बसवायचे आहेत. तर आपण 2 सिंगल क्रोशे किंवा मोस्टली 3 सिंगल क्रोशेमध्ये ठेवायचे आहेत आणि सेकंड आय प्लेस करायचं आहे. बॅकिंग प्लेस करायच्या आधी परत एकदा चेक करायचं, कारण इकडे तिकडे होऊ शकतो, मूव होऊ शकतात हे आईज. तर जस्ट एकदा चेक करून बसवायचे आहेत परत आपल्याला. आता या ठिकाणी आपण मार्किंग जे आहे ते काढलं तरी चालेल. आता आपल्याला स्टफिंग करायचं आहे. तर आपलं स्टफिंग करून झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला नीडलने ही जी मॅजिक रिंग आहे आपण डिक्रीजेस केलेले आहेत ते आपल्याला बंद करायचे मॅजिक रिंग. त्याआधी आपल्याला एकदा इथे स्टिचने ना हे 2 टेंटाकल्स जे आहेत ते थोडेसे क्लोज घ्यायचे इथे नीडलचा यूज करून, आणि त्यानंतर मॅजिक रिंग जे आहे ते आपण बंद करायचे. आणि हा जो लूप दिसतोय वर जो आहे फ्रंट लूप, त्यामध्ये आपल्याला नीडल इन्सर्ट करायची आणि ती मॅजिक रिंग क्लोज करत जायचं आहे आपल्याला.
ओके, सो आपला बेबी ऑक्टोपस किंवा मिनी ऑक्टोपस रेडी आहे. खूप क्यूट दिसतात हे, खूप छान छोटेसे. लहान साईजमध्ये असल्यामुळे करायला पण जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला किचन म्हणून पण वापर करता येतो ह्याचा, कारण साईज छोटी असल्यामुळे पर्सना किंवा बॅगना आपल्याला लावता येते किचन म्हणून. तर खूप क्यूट दिसायला पण खूप क्यूट आहे ते ऑक्टोपसेस. करताना पण मजा येते, कारण बॉबल स्टिच एकदा समजली ना करायला पण छान वाटतं. यामध्ये मॅजिक रिंग, सिंगल क्रोशे, इनक्रीज, डिक्रीज आणि ही बॉबल स्टिच आहेत. हे बर्नेट ब्लँकेटमध्ये केलेलं आहे, पण ह्याचे स्टिचेस बघताना क्लिअर दिसत नाहीत. सो दॅट्स वाय मी आज लूप्स अँड थ्रेड्सचा बेबी स्नगल स्लाईट, स्वीट स्नगल स्लाईट वापरला आहे. तर यांची हे साईज थोडीशी मोठी असल्यामुळे मोठा वाटतो ऑक्टोपस, पण क्यूट आहे, क्यूट दिसतो.